मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सर्वसामान्य खेडेगावातील एखादा माणूस स्वतःच्या कर्तबगारीवर मोठा झाला की त्या माणसाबरोबर कुटुंब आणि गावाचा नावलौकिक वाढत असतो, असे मत वडूचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी व्यक्त केलंय। हिंगणे तालुका खटाव येथील सुपुत्र सूरज महादेव ढोले पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी मार्फत महाराष्ट्र राज्यात 4था क्रमांक मिळवून सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी 1 राजपत्रित अधिकारी या पदावर निवड झाली। त्यांच्या नागरी सत्कार समारंभात श्री सोनवणे बोलत होते। उत्पादन शुल्क विभागातील निवृत्त डीवायएसपी सुरेश माळवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी सीआयडीचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, डॉक्टर सौ योगिता ढोले खाडे नायब तहसीलदार, सौ मेघा ढोले खाडे सहाय्यक कर राज्य आयुक्त कोल्हापूर, सौ मनीषा खाडे डीवायएसपी बेडग, माधवराव शिंदे डीवायएसपी महेश खाडे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम अरुणराव खरमाटे, राष्ट्रवादीचे नेते अभयसिंह जगताप, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, प्राध्यापक बंडा गोडसे, धनंजय क्षीरसागर, प्राध्यापक सुदाम दौंड यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री सोनवणे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात अशक्य गोष्ट नाही। स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द, मेहनत आणि कष्टाची गरज असते। त्याचबरोबर जीवनात यश मिळवण्यासाठी आई वडील आणि कुटुंबाची पूर्व पुण्याई कामी येते। अध्यक्ष सुरेश माळवे आणि इतर मान्यवरांनी सूरजला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी आकाश खाडे ढाकणी यांची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदी पदोन्नतीबद्दल, बापूराव ओंबासे यांची पीएसआय आणि दिलीप सानप यांची उत्पादन शुल्क पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मल्हारी साबळे यांनी केले। विकास साबळे यांनी सूत्रसंचालन केले। महादेव ढोले यांनी आभार मानले। कार्यक्रमास हिंगणे गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, हिंगणे ग्रामस्थ तसेच परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि पाहुणे मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते। सूरजच्या या अभिनंदन सोहळ्यासाठी किंवा कौतुक सोहळ्यासाठी, त्याचबरोबर त्याला सदिच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी आयोजित केलेले छोटेखानी परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमाकरिता जन्मलेले सर्व सन्माननीय व्यासपीठावरील अतिथी, त्याचबरोबर समोरचे सर्व स्नेहीजन, म्हणजे हा सर्व कौटुंबिक सोहळा आप्तसुख्यांचा सोहळा आहे। कारण हा एक खूप आनंदी क्षण आहे। सूरजने जे यश मिळवलंय ते यश खूप शब्दाच्या पलीकडे, म्हणजे शब्दातीत आहे। खरोखर इतरांसाठी ते प्रेरणादायी आहे। कारण पहिल्या टॉप 10 मधून त्यांनी पोस्ट काढलेली आहे एमपीएससी, ते पण श्रेणी अ। मला वाटतंय कुठलंही हे इतरांसाठी खूप प्रेरणादायी आहे। जे मुलं यशाच्या रांगेत आहेत किंवा जे आता एमपीएससी यूपीएससीची तयारी करत आहेत त्यांसाठी हे खूप एक आदर्शवत असं उदाहरण आहे किंवा एक मिसाईल सूरजने घालून दिलेले आहे। हे यश हे सूरजने माझ्या अगोदरच्या वक्त्याने खूप छान प्रकारे मनोगत व्यक्त केलंय। त्यांनी सांगितलं की हे आत्मसन्मान ठेवू नये, म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी सांगितलं की हे यशावरती सूरजने थांबू नये आणि निश्चित खात्री आहे की तो थांबणार नाही। कुठलंही यश मिळवणं हे कठीण नसतं। एखाद्या गोष्टीचा सातत्याने ध्यास घेतला, परिश्रम घेतले, मेहनत घेतली, जिद्द चिकाटी असेल, एकाग्रता असेल तर यश निश्चित मिळतं। जगातली कुठलीच परीक्षा अवघड नाही, फक्त आपण त्यात किती झुकून देऊन अभ्यास करतो। अभ्यास सत्काराकरिता उपस्थित व्यासपीठावर माळवे साहेब, पीआय सोनवणे साहेब, आमच्या ढोले मॅडम, आपले शिंदे साहेब, हिंगण्याचे आमचे नातेवाईक अरुणराव खरमाटे साहेब, त्याचप्रमाणे दौंड पाहुणे, आणि खरं तर सगळ्यांचाच नामोल्लेख करायला पाहिजे। कारण आपण समोर जे बसलेले मंडळी आहे ते खरोखरच सगळे तोलामोलाचे आहेत। यात आमचे गुरुवर्य पण आहेत, प्राध्यापक सुदाम खाडे सर आहेत, खरमाटे सर आहेत, आपण सर्वजण नातेवाईक आहात। खरं तर आजकाल आपण बघतोय की ती स्पर्धेचं युग आहे। प्रत्येक क्षेत्रातच एवढी स्पर्धा आहे की जर 100 जागा असतील तर त्या ठिकाणी कमीत कमी 25 ते 30 हजार अर्ज येत असतात। म्हणजे किती स्पर्धा आहेत बघा। आणि अशा एवढ्या स्पर्धेच्या युगात सूरजने एमपीएससी मध्ये 4था क्रमांक मिळवलेला आहे। म्हणजे त्याने खूपच चांगलं नाव, चांगला अभ्यास केलेला आहे, त्यानं खूप कष्ट घेतलेला आहे। म्हणून कुठेतरी आपण, कारण एमपीएससी सिलेक्शन म्हणजे
जी आपली पूर्व परीक्षा असते, पूर्व असते, मेन असते, पूर्वला सिलेक्ट झालं तरी लोक एवढे आनंद होतात की काय सांगू नका. मेनला झाल्यावर त्याच्यापेक्षा वेगळं सिलेक्शन झालं बघा, आणि त्याचा तर 4था क्रमांक आला आणि त्यांनी क्लास 1ची पोस्ट काढलेली आहे. म्हणजे त्याने खरोखरच तो हुशार आहे म्हणून एवढी मोठी पोस्ट त्याला मिळालेली आहे. खरं तर आपण पाहतोय, सरांनी सांगितलं पोस्ट काढलेली आहे, परंतु शिंदे साहेब म्हटले मगाशी की त्या पोस्टला त्या पदाचे मान आणि शान वाढवणं हे आपल्या हातात आहे. यात इथून पुढे ज्यावेळेस तू तिथे जाणार आहे त्यावेळेस समाजाची सेवा चांगल्या प्रकारे गोरगरिबांना न्याय दिला तर ऑटोमॅटिकच आपलं नाव समाजात होतं, गावात होतं आणि पूर्ण त्या भागातही होतं. याचा अनुभव आम्ही सगळेच अधिकारी मंडळी घेतोय जेव्हा आम्ही पर जिल्ह्यातनी लांब काम करतो. सुरतचा नागरी सत्कार घेत आहे आपण, आणि त्यासाठी सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेले आपण सर्व नातेवाईक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आहेत, सातारा सांगलीतून आलेले सर्व आपले पैपावणे आहेत, ग्रामस्थ आहेत. आपण सर्वजण उपस्थित राहून सत्कार मूर्तीचं आपण स्वागत करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी सर्व उपस्थित राहिले. त्याबद्दल सर्वांचं स्वागत करून अभिनंदन करतो. सुरजना शासकीय नोकरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आता त्याबद्दल सुरतबद्दल सगळ्यांनी माहिती सांगितली आहे. एमपीसी बद्दल काय आहे, समाजामध्ये कसं आहे, पण शासकीय सेवेत नोकरी करत असताना त्याला एकच फक्त विनंती आहे की वरिष्ठाला कधी काम करत असताना कधी नाही म्हणायचं नाही. आणि काम करत असताना आपल्या कुटुंबात तशी माणसं असतात, तसे आपल्या ऑफिसमध्ये लोक असतील, आपल्या हाताली माणसं काम करत असतात, त्याला सन्मानानं वागणूक दिलं, त्यांचा आदर्श घेणं, किंवा काही आपल्यापेक्षा वरिष्ठ लोक असतील त्यांचं सुद्धा आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. शासकीय नोकरीत काम करत असताना आपण खेळीमेळीचं वातावरण घेतलं तरच नोकरी चांगल्या प्रकारे जाऊ शकते, असं त्याला मी विनंती करतो. आणि पुढच्या वाटचालीस त्यानं हिंगणेगाव, सातारा, सांगलीचं नाव लौकिक करावं, या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. प्रतिनिधी विकास काळे, रविराज महामुनी, हिंगणे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.